नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तोंड येणं, त्याला आयुर्वेदामध्ये नाव आहे मुखपाक किंवा मॉडर्न सायन्समध्ये त्याला असं म्हणतात माउथ अल्सर. तर ह्याच्यासाठी काय उपचार आहे ते आज आपण बघणार आहोत. अतिशय त्वरित आराम देणारा हा घरगुती सोपा उपाय आहे. परंतु येस, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच वेगवेगळे प्रभावी घरगुती उपचार जाणून घ्यायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा. तोंड येणं याला सायंटिफिक टर्म म्हणजे मेडिकल टर्म आहे स्टोमॅटायटिस. ॲक्च्युली याचे 3 प्रकार करता येतील. ते म्हणजे एक स्टोमॅटायटिस असतो, गालाच्या आतला जो भाग असतो तिथं चट्टे पडतात किंवा उष्णतामुळे फोड वगैरे येतात. दुसरा एक भाग असतो ते म्हणजे जिभेला लालसरपणा येतो, जिभेवर चट्टे वगैरे पडतात, जखम होते, तर त्याला ग्लॉसायटिस असं नाव आहे. आणि तिसरं असतं ते म्हणजे गम्स, म्हणजे हिरड्यांच्या इथून सुद्धा बऱ्याच जणांना रक्त येतं किंवा तिथे सुद्धा जखमा होतात, व्रण होतात, त्याला जिंजिवायटिस असं म्हणतात. त्याच्यामुळे 3 प्रकार, स्टोमॅटायटिस, ग्लॉसायटिस आणि जिंजिवायटिस. हे तिन्ही प्रकारांपैकी तुम्हाला कुठला प्रकार आहे ते पहिले जाणून घ्या, कारण की ट्रीटमेंट त्याच्यानुसार थोडीशी बदलते. तर स्टोमॅटायटिस आणि ग्लॉसायटिस म्हणजे गालाच्या आतून चट्टे पडणे आणि जिभेवर चट्टे पडणे, या दोघांसाठी मी जो सांगते तो उपाय खूप चांगला लागू पडेल. परंतु जर तुमच्या हिरड्यातून रक्त येत असेल तर मात्र त्याला वेगळा उपचार करावा लागेल. हा सुद्धा केला तरी चालेल, परंतु त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी डेफिशियन्सी बऱ्याच वेळा असते. तर व्हिटॅमिन सीचं तुम्हाला काहीतरी सप्लिमेंट वगैरे घ्यावं लागेल, किंवा आवळा हा खूप चांगला व्हिटॅमिन सीचा सोर्स आहे, तर तो तुमच्या आहारात तुम्हाला वापरावा लागेल. जर तुम्हाला हिरड्यातून रक्त येत असेल तर बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये ही कमतरता असते, त्यांना सुद्धा अशा प्रकारे आवळ्याचं चूर्ण देणं, आवळ्याचा ज्यूस सुरू करणं हे तुम्ही करू शकता, ज्याच्याने तुमच्या आतली जी व्हिटॅमिन सीची कमतरता आहे ती भरून निघेल. आणि लक्षात ठेवा, व्हिटॅमिन सी हे रोज लागतं, कारण की ते स्टोअर होत नाही शरीरामध्ये, ते मूत्रावाटे निघून जात असतं. वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे, त्याच्यामुळे त्याची एक्सेस जरी झाली तरी पण ते युरिन वाटे निघून जातं, म्हणून रोज घेतलं पाहिजे. जसं कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांना लिम्सी टॅबलेट किंवा व्हिटॅमिन सीच्या टॅबलेट घेण्यास डॉक्टर लोक सांगत होते. त्यावेळेस तुम्हाला जर हिरड्यातून रक्त येत असेल तर हे मात्र तुम्ही केलं पाहिजे. आता आपण बघूयात की सोपा घरगुती उपाय आपल्याला काय करता येईल. तर एकदम सोपा उपाय आहे तुरटी. सगळ्यांना माहिती आहे तुरटी. तर ही तुरटी, हिचा तुकडा घ्यायचा आणि तो आतून फिरवायचा, किंवा त्याचं तुरटीचं जे चूर्ण असतं ते अशा प्रकारे जिथे जिथे तुम्हाला जखम झाली आहे ते तुम्ही जर फिरवलं, कारण की तुरटीचं चूर्ण थोडंसं जरा सहन करावं लागेल तुम्हाला, त्यांची सहनशक्ती चांगली त्यांनीच ते लावा, कारण ते झोंबतं खूप. आणि नाही तर मग तुम्ही काय करा की तुरटी, चिमूटभर तुरटी आहे ना ती पाण्यात टाकायची, ते पाणी तोंडात धरायचं, त्या पाण्याच्या गुळण्या करायच्या आणि सारख्या त्या गुळण्या केल्या 2-4 वेळा तरी तुम्हाला खूप आराम पडेल. तर दुसरी एक गोष्ट आहे ते म्हणजे हळद आणि मध घ्यायचं आणि पूर्ण आतमध्ये लावायचं जिथे तुम्हाला तोंड आलेलं आहे, किंवा तोंडामध्ये ते धरायचं आणि बऱ्याच वेळ त्याला धरायचं. कवलग्रह असं आयुर्वेदामध्ये नाव आहे. म्हणजे काय की औषधी द्रव्य जी असतात ती तोंडात धरून ठेवणे, ह्याला कवलग्रह म्हणतात. तर ते कितपत धरायची, जोपर्यंत पूर्ण लाळ साठून तुम्हाला सहन होतंय, जोपर्यंत ते धरून ठेवता येतंय तोपर्यंत ते धरून ठेवायचं. आणि त्याच्यानंतर ते पाणी टाकून द्यायचं, किंवा जे मध आणि हळद. आणि पोटातून घ्यायला तुम्ही एक औषध वापरू शकतात इमर्जन्सीमध्ये, ते म्हणजे तेच हळद आणि मध पाण्यात घालायचं. पाणी घ्यायचं, साधं पाणी घ्या, गरम पाणी घ्यायची गरज नाही, कारण की गरम पाणी आणि मध हे कधीच एकत्र घेऊ नये. मी याच्या आधी पण काही व्हिडिओजमध्ये सांगितलंय की गरम पाण्यातून मध घेणे, मध गरम करणे हे अतिशय भयंकर क्रिया आहेत. याच्याने विषावत परिणाम शरीरावर होतं असं आयुर्वेद ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मध गरम करायचं, तो असं तुम्हाला कोणी सल्ला दिला असेल तर तो आयुर्वेदिक सल्ला नाही आहे असं समजून घ्या. कारण की असे बरेचसे पेशंट मी पाहिलेले आहेत की जे वजन कमी करण्यासाठी आणि किंवा कोणी सांगितलं गरम पाण्यात मध, गरम पाण्यात लिंबू मध असं काय काय उपाय करून सकाळी उपाशी पोटी पिऊन ते येतात, तर त्यांचं वजन कमी होतं की नाही हा दुसरा भाग आहे, परंतु त्यांच्या पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो, भूक लागत नाही. आणि म्हणजे त्याला मधाचं अजीर्ण असं नाव दिलेलं आहे, आणि मधाचं अजीर्ण हे विषवत असतं हे स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे काय की ते बरं होत नाही, म्हणून असं काही प्रयोग तुम्ही करू नका. गरम वस्तू बरोबर मध हे कधीच घ्यायचं नाही. तर मग साध्या पाण्यामध्ये मध आणि हळद तुम्ही पोटातून पण घेऊ शकतात. आता तोंड येणं हा ओकेजनली कधीतरी येत असेल तर ठीक आहे, तुमचं वरच्या उपायांनी ते बरं होतं.
परंतु बऱ्याच वेळा लोकांमध्ये तोंड हे कायम येत असतं की कायम थोडीशी काही इकडं तिकडं झालं खाण्यामध्ये की तोंड आलं असं होतं. तर असं जर वारंवार तुम्हाला होत असेल तर तुम्हाला ग्रहणीची शक्यता असू शकते किंवा IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम त्याला म्हणतात, किंवा कोलायटिस असू शकतं, म्हणजे मोठ्या आतड्याशी संबंधित काही आजार असू शकतो, आतड्याच्या पचनशक्तीशी संबंधित कुठलाही आजार असू शकतो, तिथे इन्फ्लमेशन असू शकतं. ग्रहणी हा आजार असा आहे की बऱ्याच लोकांना खाल्लं की लगेच जावं लागतं, तर ह्याच्यामध्ये आतड्यांची धारणशक्ती कमी होते. त्याचा दुसरा एक परिणाम होतो की आपण जे खातो तर ते छोट्या आतड्यांमध्ये त्याच्यातले पोषक घटक शोषले जात असतात. परंतु ग्रहणी हा जर आजार झाला तर तुम्हाला संडास जी असते ती भसरट स्वरूपाची होते, व्यवस्थित बांधून होत नाही संडास. आणि म्हणजे ह्याचा अर्थ काय असतो की आपण जे खातो त्याच्यातले बरेचसे पोषक घटक आहेत ते संडास वाटे निघून जात आहेत, ते शरीरामध्ये तुमच्या शोषले जात नाही आहेत. त्याच्यामुळे अशा लोकांमध्ये केस गळणं, त्वचा खराब होणं, बरेचसे आजार, विकनेस असणं, थकवा असणं, वजन कमी होणं असे लक्षणं दिसू लागतात. त्याच्यामुळे हा आजार ट्रीट करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच लोकांमध्ये अंगात उष्णता असते, पित्ताची प्रकृती असते, त्याच्यामुळे सुद्धा वारंवार तोंड येतं. बाहेरून लावण्याचे जे उपाय सांगितले ते उपाय करा. आणि त्याच्याने सुद्धा तुम्हाला फरक पडत नसेल तर तुम्हाला आतड्यांशी रिलेटेड काही आजार आहे हे समजून घ्या आणि व्यवस्थित डॉक्टरांना, वैद्यांचा सल्ला घ्या. त्याच्यानुसार काही गोळ्या, औषधं, काही पंचकर्म आयुर्वेदाचे करावे लागतात, त्यानुसार ते करून घ्या. अशा प्रकारे तोंड येणं, वारंवार तोंड येणं हे जरी सोपं वाटत असलं किंवा छोटासा आजार वाटत असला तरी त्याच्या मागे एखादा आतड्याचा मोठा आजार लपलेला असू शकतो, त्याच्यामुळे त्याला लाईटली घेऊ नका. हा जो उपाय सांगितलाय तो तुम्हाला त्वरित आराम देणारा आहे. तर ज्यांना कधीतरी मध्ये तोंड आलेलं आहे त्यांच्यासाठी तर हा अतिशय फास्ट रिझल्ट येणारा उपाय आहे. किंवा ज्यांना वारंवार तोंड येतं त्यांनी सुद्धा तात्पुरता रिलीफ मिळण्यासाठी म्हणून हे लगेच करण्यास काही हरकत नाही, परंतु मुळातून ट्रीटमेंट मात्र त्यांनी करून घेतली पाहिजे.